थोड्या वेळापूर्वी हिमतीने बोलणारे राणा आणि जॉनचे हातपाय पण गार पडून गेले होते. हे युद्ध त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचं होणार होतं. वेपन्स जनाच्या मार्फत भामरागडच्या जंगली भागाच्या उत्तरेला पोचवा. जना मेला आहे, राणाने कसंबसं उत्तर दिलं. देवाईने आपल्या कपाळावरून हात फिरवला. त्यानेच तर मारलं होतं जनाला आपल्या स्वतःच्या हातून 4 वर्षांपूर्वी हॉटेल होरायझनच्या रणसंग्रामात. त्याचा अतिशय चांगला माणूस आनंदी ठाकूरने स्वतःच्या मूर्ख अहंकारात फितवून देशोधडीस लावला होता. देवाय कपाळावर हात चोळतच होता. फारुख शेखला फोन लाव. पण बॉस तो एवढा विश्वासाचा नाही, राणा बोलला. त्याला फक्त एवढंच सांग, आज देवाय कार्तिक ठाकूरला जो कोणी नडला त्याच्या आलेल्या येणाऱ्या पुढच्या मागच्या सगळ्या पिढ्या समाप्त. कबरीवर माती टाकायलाही कोणी शिल्लक राहणार नाही. तिथे राणाने फारुख शेखला प्रायव्हेट नंबरवरून फोन करून देवायचा मेसेज सांगितला. त्याचा जो परिणाम व्हायचा तो झाला. शस्त्रास्त्राचा भला मोठा व्यापारी आणि दलाल होता तो. शस्त्रे विकायचा आणि निर्यात करायचा. देवाई ठाकूरच्या मेसेजने तोही हातरून गेला. आजपर्यंत तो फक्त ऐकून होता त्या सैतानाबद्दल आणि प्रार्थना करत होता की आयुष्यात कधीही त्याचा सामना त्याच्याशी होऊ नये. पण आज तो शेवटी आलाच. तो अजूनही हातातल्या त्या बंद झालेल्या फोन कॉलकडे बघत होता. फोन देवायच्या लेफ्ट हँड राणाचा होता, पण त्याला विश्वास होता की तो देवाय नावाचा राक्षस तिथेच कुठेतरी आजूबाजूला आहे. त्याचे ते भयानक अस्तित्वही त्या फोनच्या पलीकडून जाणवत होतं. घामाच्या धाराने ओथंबलेला तो तसाच दचकून एका जागी बसला होता. त्याने आपली भयभीत नजर समोर बसलेल्या अकबरकडे टाकली. देवाय कार्तिक ठाकूर, त्याच्या तोंडून एवढाच आवाज फुटला. अकबर आणि त्याच्या बाजूला बसलेला नन्हे पण जागीच थिजून गेला. एक दंतकथा असलेला दैत्य प्रत्यक्षात अस्तित्वात आला होता त्यांच्यासाठी आज. सगळ्यात पहिल्यांदा अकबर भानावर आला. त्याने पटकन सगळीकडे फोन फिरवले आणि त्याच्या माणसांना सांगितलं, आता हातात ज्या डील्स आहेत त्या ताबडतोब कॅन्सल करा. अगदी कामे जिथेच्या तिथेच थांबवा. ताबडतोब अंडरग्राऊंड व्हा. शक्य असेल तर देश सोडून निघून जा. मला आपला एकही माणूस नकोय ग्राउंडवर. सगळं बंद म्हणजे बंद. पैसे पाहिजे तर मी मागाहून पाठवून देतो, पण आता निघा आपल्या शहरातून, घरातून बाहेर आणि पळा. अकबरच्या आवाजातील भयभीतपणाच पुरेसा होता समोरच्या व्यक्तीला पटवण्यास की येणाऱ्या सगळ्याच रात्री वैराच्या आहेत. अकबर टेन्शनने फारुख शेखला बोलतो, खा साहेब, मी तुमच्यासाठी पण आज रात्रीची तिकीट बुक करतो. आपण सगळेच हा देश सोडून काही महिन्यांसाठी परागंदा होऊया. फारुख शेख किंचित हतबलतेने, किंचित उपहासात्मक त्याच्याचकडे बघत असलेल्या अकबरकडे बघतो आणि हसतो. हा देवाय कार्तिक ठाकूर आहे. एक गोष्ट हा ठाकूर कधीच विसरत नाही, ते म्हणजे त्याचे शत्रू, आणि मला त्या शत्रूच्या यादीत बसायची कुठलीही इच्छा नाही. ही डील आपल्याला काही करून पूर्ण करावीच लागेल. व्यवस्था करायला सुरुवात करा. कुठलीही एवढीशी चूक होता कामा नये, नाहीतर तो ठाकूर कोणालाच जिवंत सोडणार नाही. अकबर आणि नन्हे फारुख शेखला त्या किंचित झुकलेल्या खांद्याकडे आणि पाठमोरी जाणाऱ्या आकृतीकडे बघतच बसले. एक अर्धा तासापूर्वी शेखसारखा गुरकावणारा व्यक्ती एकदम भेगी बिल्ली बनला होता. तो पण अशा व्यक्तीकडून ज्याला तो प्रत्यक्ष कधी भेटला नव्हता, ना कधी बघितलं होतं. हा ठाकूर आहे तरी काय चीज? अकबर आणि नन्हे विचारात पडले. अकबरला तसंच विचारात ठेवून नन्हे तिथून सटकला. बाहेर इराण्याच्या दुकानात जाऊन त्याने आपला नेहमीचा गुप्त फोन टेबल पुसणाऱ्या पोऱ्याकडून मागून घेतला. त्या पोऱ्याच्या हातात 100ची नोट कोंबत त्याने एका गुप्त ठिकाणी फोन केला. हा साब, खबर पक्की आहे, नन्हे बोलला आणि पटकन फोन ठेवला. फोन पटकन त्याने त्या पोऱ्याच्या हातात ठेवला आणि परत एकदा कोरी करकरीत नोट त्या पोऱ्याच्या हाती ठेवली. मनातल्या मनात चरफडला जरूर. भेंडी जेवढं कमवत नाही तेवढं खर्च होतंय. त्या पोऱ्याकडे बघत रस्ता क्रॉस करत पलीकडे पोचला सुद्धा. इथे तो सम्राट एकटा आपल्या संसाराच्या राखेवर बसून पुढे होणाऱ्या युद्धाची तयारी करत होता, तर तिथे सारं जग त्याच्या विरुद्ध एकवटत होतं. नन्हेच्या त्या फोनने जणू भूकंप आणला होता. मुख्यमंत्री सर्जेराव कधीपासून आपल्या दालनात बेचैनपणे एरझाऱ्या घालत होते. ते बरं, मुख्यमंत्र्यांचं दालन
साऊंडप्रूफ होतं म्हणून त्यांच्या ओरडण्याचा आवाज बाहेर पडला नाही. खबर होतीच तशी भयानक आणि हादरवणारी. सैतान निघाला होता आपल्या तांडवासाठी. तो पण आपल्या पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण शहर बेचिराख करेल एवढा सगळा दारू गोळा घेऊन. वाया सूत्रांमार्फत मिळालेल्या ह्या खबरीने सर्जेरावांची झोप उडून टाकली होती. खबर खोटी तर नाही ना? मध्येच सर्जेरावांच्या मनात शंका आली, पण ती त्यांनी दुसऱ्या क्षणाला धुडकावली. सर्जेराव मनात, नाही, ही खबर खोटी होणे शक्यच नाही. याच्या अगोदरच्या याच माणसाकडून आलेल्या सगळ्या खबरी खऱ्या होत्या. देवाईच्या शत्रूंनी जंग पछाडलं होतं, पण त्याची कुठलीच बातमी बाहेर पडत नव्हती. सर्जेराव पण कधीपासून राजवाड्यावर नजर गाठून बसला होता. का कुणावर कसं कधी कुठलीच बातमी हाती लागत नव्हती. अगदी काही क्षणांपूर्वी खाबऱ्यांनी बातमी आणली होती की एक भला मोठा ताफा घेऊन ठाकूर पॅलेसच्या बाहेर पडला आहे. पण त्यातल्या प्रत्येक गाड्या 4 ते 6चा गट बनवून वेगवेगळ्या दिशांना शहराच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर गेल्या. आता त्या शेकडो गाड्यांचा पाठलाग तरी कसा करणार आणि कोणत्या दिशेला? ठाकूर, तुझा खेळ आहे तरी नक्की कोणता? सर्जेराव विचारात पडले होते. तेवढ्यातच नन्नींनी पोहोचवलेली खबर त्यांच्याकडे त्यांच्या विश्वसनीय सूत्राकडून पोहोचली. त्या बातमीवर थोडासा तरी विश्वास ठेवण्यापलीकडे त्यांना गत्यंतर नव्हतं. ह्या भामरागडमध्ये आहे तरी काय असं की देवाय आपला सगळा फौजफाटा दारू गोळा घेऊन पोचतो आहे, जसं काय रामच रावणाची लंका जाळायला निघाला आहे. तेवढ्यात अचानक सर्जेरावांची ट्यूब पेटली. अबे, तर इथे आहे ती देवाईची पत्नी विरजा जोशी. एक भलं मोठं कोडं जे त्यांना इतक्या दिवसापासून सतवत होतं ते सुटल्यावर सर्जेरावांच्या नसानसात जसा हर्षवायू भरला होता. ते वेड्यासारखं खो हसत सुटले होते. सारखे आपल्या खुर्चीच्या आर्मरेस्टवर आनंदाने हात मारत होते. सापडला, ठाकूरला नष्ट करण्याचा उपाय सापडला. वेड्यासारखा हसत सुटला सर्जेराव. पवार, लवकरात लवकर आतमध्ये या. त्यांनी पटकन त्यांचे मुख्य सचिव पवारांना फोन लावला. पवार, सर, ती पाटबंधारे खात्याच्या फाईलवर. पवार अजून काही बोलतच होते की तेवढ्यातच सर्जेराव त्याच्यावर खैकसले. खड्ड्यात गेली ती पाटबंधारे खात्याची फाईल. आग लावा त्या खात्याला पण. तुम्ही मला 0 मिनिटाच्या आतमध्ये केबिनमध्ये हवेत, कळलं का? सर्जेराव संतापून बोलले. पवार आपल्या हातातल्या फोनकडे आणि त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांकडे बघतच बसले. सर्जेरावांचा आवाज इतका मोठा होता की फोनमधून बाहेर पडून साऱ्या डिपार्टमेंटमध्ये ऐकू गेला. पवार कसंनुसं तोंड करून तिथून बाहेर पडले. साला, याला असंच पाहिजे. लाचखोर कुठला? 30-40 लाखाशिवाय साला बोलत पण नाही. आता खा चांगलेच फटके दणकून. लाचखोर. पवारच्या त्रासाने वैतागलेले त्याच्या जवळचे लोक त्याला पाठीमागून शिव्या घालत होते. मे आय कम इन सर? पवारांनी जरा घाबरूनच मान केबिनच्या दरवाजाच्या आत टाकली आणि मुख्यमंत्री साहेबांना आत येण्याची परवानगी विचारली. आपल्या लॅपटॉपमध्ये मगापासून काहीतरी वेड्यासारखं शोधत असलेल्या सर्जेरावांनी पटकन वरती बघितलं. दारात पवार दिसताच ते जवळ धावतच गेले त्यांच्या दिशेने. आता मारायलाच येतात की काय डायरेक्ट? पवार घाबरून 10 पावले मागे सरकले. तसं पवारांच्या शर्टाला पकडून सर्जेरावांनी त्यांना आतमध्ये खेचलं आणि कसलीही पर्वा न करता दरवाजा धाडकन बंद केला. ते बरं, दरवाजाच्या फ्रेमला वेल्वेटी कुशन होतं म्हणून एवढा वाजला नाही, नाहीतर पूर्ण मजला हादरून गेला असता त्या आघाताने. पवार अजूनही भयभीत नजरेने सर्जेरावांकडे बघत होते. काहीच तर नुसतं असं उड्या मारत होतं छातीच्या कुड्यांमध्ये. सर्जेरावांनी जोरात खेचल्याने पवार तोल जाऊन समोरच्या खुर्चीवर तोंडावर जाऊन आपटले होते. त्यांचं एका बाजूचं तोंड चांगलंच शिकून निघालं होतं, पण मुख्यमंत्री साहेबांना त्याची पर्वा नव्हती. त्यांनी परत आपलं डोकं लॅपटॉपमध्ये घातलं आणि विचारलं, भामरागडमध्ये काय आहे? अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळंच ऐकायला मिळाल्यामुळे पवारांनी आपलं सुजलेलं तोंड घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. तसं मुख्यमंत्री साहेब चिडून बोलले, राजस्थानच्या भामरागडमध्ये काय आहे? कोण आहे? त्याची इत्युंबत माहिती हवी आहे मला. हो, ठीक आहे. मी माझ्या जागेवर जाऊन तुम्हाला ही सगळी माहिती लवकरात लवकर आणून देतो.
असं बोलून पवार उठून केबिनच्या बाहेर जाऊ लागले. एवढ्याशा गोष्टीसाठी इतकी मोठी मारामारी करण्याची गरज काय होती? पवार मनातल्या मनातच चरफडले. तेवढ्यात मुख्यमंत्री साहेबच त्यांच्यावर बरसले. ओ हॅलो, कुठे? हां, कुठे? बसा इथेच. तुम्हाला मी इथे काय तुमचा चेहरा बघायला बोलावलं नाही आहे की तुम्ही तुमचा चेहरा दाखवला आणि निघालात लगेच? तुमचं जे काही पण लॅपटॉप बिपटॉप आहे ते रम्याला सांगा आणि मागवा इथेच. चालले लगेच उठून. नेहमीच व्यवस्थित मोजून मापून बोलणारे मुख्यमंत्री साहेब आज जरा वेगळ्याच संकेत होते. पवारांनी एक वार मुख्यमंत्री साहेबांकडे बघितलं आणि ओके सर म्हणून खाली बसून घेतले. मॅटर तेवढं सिरियस आहे पवार? थोडासा राग आवरत मुख्यमंत्री साहेब बोलले. खूपच सिरियस. लॅपटॉप येताच मुख्यमंत्री सर्जेराव आणि त्यांचे मुख्य सचिव श्रीयुत पवार लॅपटॉप आणि फोनमध्ये घुसले. थोड्याफार मशकतीने 3-4 नाव त्यांना मिळाली, पण मुख्यमंत्री साहेबांचं मन मात्र एकाच नावाभोवती रेंगाळत होतं. भामरागडचा कुंवरसा देवराज राणा अशोक सिंग राठोड. पण साहेब, हा कदाचित आपल्याला हवा असलेला माणूस नसू शकतो, पवार बोलले. डोक्यातल्या विचारांच्या चक्रात बुद्धिबळाच्या ह्या अनोख्या पटावर खेळल्या जाणाऱ्या युद्धाच्या पुढच्या चालीचा विचार करत असलेले मुख्यमंत्री साहेब पवारांना बोलले. पवार, कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असेल. हा माणूस तो नसेल जसं मला वाटतंय, पण तरी टाईम आलाच आहे की आपण आपला पुढचा डाव खेळण्याचा. ही एकच संधी आहे पवार, शेवटची एकच संधी त्या ठाकूर विरुद्ध. आणि ही जर हातातून निघून गेली तर देवाय ठाकूर नावाचा हा राक्षस परत सिद्ध होईल आपल्या आयुष्याला नरक करायला. तिथे त्याने पुढच्या चालीवर चालीही खेळल्या आणि जाऊन पोहोचतो आहे युद्धभूमीवर, आणि आपण इथेच बसून अजून अंदाज लावत आहोत. ते काही नाही, आपल्याला आपली पुढची चाल खेळलीच पाहिजे. कुंवरसांच्या फोटोकडे बघत मुख्यमंत्री साहेब बोलले. आणि मला राहून राहून सारखं वाटतंय की आपण अंदाजानेच अंधारात मारलेला तीर अगदी निशाण्यावर बसलाय. हाच तो देवाय ठाकूरचा छुपा शत्रू आणि आपला सगळ्या संकटाचं उत्तर याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची आहे आपल्याला पवार. पवारांकडे वळत, तरी पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण सावध पावलं उचलूच, तोपर्यंत आपल्यालाही आपले डावपेच आखावे लागतील. तुम्ही ताबडतोब आपल्या त्या सिक्रेट नंबरवरून दिल्लीला फोन लावा. सिकंदर, फक्त एवढंच बोला, ते पुढचे समजून जातील. हायकमांडशी बोलून अर्जंट मीटिंग फिक्स करा आता ह्या क्षणालाच. पवार सगळं ऐकत होते आणि आश्चर्यचकितही होत होते. केवळ एकट्या माणसाला हे सगळे इतके घाबरत होते? संपूर्ण देशाचं राजकारण हादरवून टाकलं होतं त्याने. एक एक करून सगळे जमा होत होते त्याच्या विरुद्ध, त्याला हरवण्यासाठी. पण ते खरंच शक्य होतं का? पवार मनात जेवढ्या आख्यायिका त्याच्याबद्दल ऐकल्या आहेत त्यावरून तरी वाटत नाही. देवाय ठाकूरला नष्ट करण्याचा मार्ग सापडला या आनंदात खूपच उत्साहित होऊन आपल्याच नादात सापड्यावर सापडे रचत असलेल्या सर्जेरावांकडे बघून पवारांच्या डोक्यात एकच वाक्य सारखं सारखं घुमू लागलं. जे ते आजपर्यंत देवाय ठाकूरबद्दल ऐकत आले होते, हा सिकंदर कधीच हरत नाही. दिल्लीत एका आमदाराच्या खाजगी बंगल्यात हायकमांड, माननीय पंतप्रधान काकडे, अजून 2 विश्वासू केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री सर्जेराव यांच्यात गुप्त बैठक चालू होती. मुख्यमंत्री सर्जेराव त्यांना आपल्या प्रायव्हेट फोन नंबरने जॉईन झाले होते. फोन टॅप व्हायच्या भीतीने नाव हॉटलाईनचा वापर केला गेला होता. नाही, स्वतःच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होती. सगळं अगदी गुप्त ठेवलं होतं, कारण विषयच तसा होता. देवाय कार्तिक ठाकूर. चुकून ही बातमी फुटली असती तर सगळंच अंगाशी आलं असतं. मा काकडे, सर्जेराव, तुम्ही जे सांगत आहे ते थोडंसं अतिरंजित वाटतंय. त्यातून तुमची बातमी ही पक्की नाही की पूर्ण नाही? या अर्धवट कच्च्या पक्क्या बातमीवर पुढची सूत्र कशी हलवायची? तो ठाकूर कोणावर, कुठे, कसा वार करणार आहे? या सगळ्यातून आपल्याला फायदा किती, नुकसान किती याचा काहीच आराखडा नाही आहे तुमच्याकडे. अशा ह्या परिस्थितीत तुमची मदत करायची तरी कशी? सर्जेरावांचं तर थोडंसं टाळकत सटकत चाललं होतं. गेल्या 1-1.5 तासापासून ते अगदी जीव तोडून त्या सगळ्यांना ही गोष्ट पटवून द्यायचा प्रयत्न करत होते की समोरून चालून आलेली ही किती योग्य संधी आहे देवाय ठाकूर नावाचं सावट सगळ्यांच्याच आयुष्यातून दूर करण्याची. यात कसा सगळ्यांचाच फायदा आहे. पण वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेल्या, लाल फितीतला आळशी कारभार अंगी वळणी पडलेल्या त्या जाड कातडीच्या गेंड्यांना काही फरकच पडत नव्हता.
माहीत तर होतं किती गरजेचं होतं देवाय ठाकूरला आयुष्यातून दूर करणं, पण ती अहंकारी मने स्वतःचा कमकुवतपणा मान्य करण्यास तयार नव्हती. त्यातून दस्तूर खुद त्या राक्षसाचा एवढा धाक होता की ह्या होऊ घातलेल्या बंडाची नुसती कुणकुण जरी त्याला लागली तर त्याने रातोरात सत्ता बदलून त्या सगळ्यांना रस्त्यावर आणलं असतं. सगळी सत्ता, सगळी पॉवर समाप्त, वरतून जीव गेला असता तो तर वेगळाच. त्यामुळे कोणी पण त्याच्या विरुद्ध उघड भूमिका घ्यायला तयार नव्हतं. म्हणूनच सर्जेरावांची चिडचिड वाढत चालली होती. सर्जेराव चिडत, त्या देवाय ठाकूरने आधीच फासे टाकले आहेत. जर कळत नसेल तर आपल्या घरांच्या खिडक्या दरवाजे उघडे करून बाहेर बघा जरा. टार्गेट सेट झाले आहेत. ते 40 आहेत, 400 आहेत की 40,000 आहेत माहीत नाही, पण देशातील प्रत्येक महत्त्वाचा नेता देवायचा शत्रू त्यांच्या सायलेन्सरच्या पॉईंटवर आहेत. एक इशारा आणि अर्ध्याहून अधिक पार्लमेंट, विधानसभा खाली. कळतंय का तुम्हाला माझं म्हणणं? सर्जेराव अक्षरशः बोंबलत होते. त्यांच्या कपाळीच्या नसा आता फाटायला लागल्या होत्या. पवारांनी काळजीने पाण्याचा ग्लास सर्जेरावांच्या पुढे धरला. त्यांनी तो हाताच्या फटकेने एका क्षणात भिरकावून लावला. त्या काचेच्या खळखट्याक आवाजाने त्यांच्या मनातील थोडीशी आग जरा शांत झाली. एक मोठासा श्वास घेत ते परत बोलायला सुरू झाले. तो ठाकूर का इतका बिनधास्तपणे भामरागडवर आक्रमण करण्यास निघाला आहे? का तो कुठल्याच गव्हर्नमेंटला घाबरत नाही आहे? कारण द देवाय कार्तिक ठाकूर इज द गव्हर्नमेंट. ह्या देशातलं प्रत्येक सरकारात, उद्योगधंद्यात, क्रीडा क्षेत्रापासून शिक्षण संस्थापर्यंत, हॉस्पिटल्सपासून ते मोठमोठ्या देवळाच्या धनाढ्य विश्वस्त मंडळापर्यंत त्याचीच माणसं भरली आहेत. आपण जरी सत्तेवर असलो तरी सत्ता तोच चालवत आहेत. इतकंच कशाला, आपल्या पक्षात मंत्रिमंडळातही त्याचे मोहरे आहेत. मग हे असं कधीपर्यंत चालू राहणार? ह्या देवाय ठाकूरचं वर्चस्व संपवायचा हाच एक मौका आहे. जर हा मौका हातातून निसटला तर पिढ्यानपिढ्या ह्या देशातील नेत्यांना ठाकूर खानदानाची गुलामी करावी लागेल. आणि आता त्याने त्याचा चक्रव्यूह पूर्ण केला आहे. सापळे रचले आहेत. हा चक्रव्यूह तोडण्याची गरज आहे आणि खूपच थोडासा अवधी आपल्याकडे आहे. ह्या मुठभर वेळेचा आपण उपयोग केला नाही तर कधीच ह्या दुष्टचक्रातून आपण कोणीच बाहेर पडणार नाही. आपल्याला आत्ताच पावलं उचलावी लागतील, कारण तो ठाकूर तर निघाला आहे आपल्या गुहेतून बाहेर शिकार करायला. ह्यावेळी तो सगळ्यात शक्तिशालीही आहे आणि सगळ्यात कमजोरही. हायकमांड, मग तुम्हाला नक्की काय सुचवायचं आहे देशमुख? सर्जेराव गंभीर होत. एन्काउंटर, देवाय ठाकूरचं एन्काउंटर, त्याच्या सगळ्या सैन्यासकट, त्याच भामरागडच्या जंगलात एन्काउंटर. देशातीलच नव्हे, सर्व जगातील सगळ्यात मोठं एन्काउंटर. पुढून तो भामरागडचा रावण, पाठीमागून आपण, मधल्यामध्ये हा देवाय ठाकूर नावाचा राक्षस. मधल्यामध्ये त्याची चिता रचली जाईल. काही झालं तरी देवाय ठाकूर भामरागडवरून जिवंत परत येणार नाही. खूप मोठा सम्राट बनायचा शौक आहे ना त्याला, तर त्याची चिता पण तशीच बनेल, भव्य दिव्य, भगभगता असा अग्निहोत्र. सर्जेराव, तुम्हीच म्हणालात ना त्याची माणसं आपल्यावर टार्गेट सेट करून उभी आहेत, आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. मग एवढी मोठी पोलीस फोर्स तुम्ही ठाकूरच्या माणसांपासून लपवून भामरागडच्या जंगलात घुसवणार कशी? आणि समजा तुम्ही नेली तरी सुद्धा ठाकूर मारणारच ह्याची काय गॅरंटी? तुमच्यावर विश्वास ठेवून आपण मानलं सुद्धा की ठाकूर मरेल, पण पुढे काय? पुढचं काय? देशविदेशातही त्याची अर्धी सेना जी त्याच्या पाठीमागून रस्त्यावर उतरली आहे आणि आपल्याला कुठल्याही क्षणी यमसदनी पाठवण्यास सज्ज आहे, ती आपल्याला जिवंत सोडेल काय? त्या ठाकूरबरोबर आपल्या सगळ्यांच्या चिता रचल्या जातील. तुम्ही हा ठाकूरला मारण्याचा प्लॅन नाही बनवत आहात, आपल्या सगळ्यांच्याच नावाने डेथ वॉरंट इश्यू करत आहात. कळतंय का तुम्हाला? आम्हाला सुद्धा तो ठाकूर मेलेला जरूर पाहिजे, पण स्वतःच्या जीवाच्या मोबदल्यात नको. त्याच्याबरोबर वरती जाण्याचा आम्हाला काही एक शौक नाही. पंतप्रधान काकडे तावातावाने बोलले. साहेब, तसं काही होणार नाही. मुळात म्हणजे आपण समोर यायचंच नाही, मुख्यमंत्री सर्जेराव बोलले. म्हणजे? हायकमांडने आश्चर्याने विचारलं. सगळ्यांचेच कान मुख्यमंत्री सर्जेरावांच्या उत्तराकडे टवकारले.
म्हणजे आपण स्वतः हे एन्काउंटर करायचं नाही किंवा आपल्या कुठल्या पोलीस दलाकडून किंवा कमांडो विंगकडूनही करून घ्यायचं नाही. मुख्यमंत्री सर्जेराव बोलले. मग तुम्ही हे एन्काउंटर घडवणार तरी कसं? आश्चर्याने काकडे यांनी विचारलं. सर्जेरावांचं बोलणं त्यांना एकामागून एक कोड्यात घालत होतं. सर्जेराव किंचित हसले. जसे आपण त्याचे शत्रू आहोत तसे भरपूर घनिष्ठ असे अगणित शत्रू त्या ठाकूरने वर्षानुवर्षे पाळून ठेवले आहेत. जेवढी वर्ष त्याच्या दहशतीने कधी त्याच्या विरुद्ध तोंडवर करून बोलू शकले नाहीत, पण अंतरंगात तर त्यांच्याही प्रतिशोधाची ज्वाळा भडकतच असणार ना इतकी वर्ष. त्या सगळ्यांना गोळा करायचं आणि ठाकूर विरुद्ध पेटवायचं. त्यांच्या मनातही कुठे ना कुठे राग असणारच ना त्या राक्षसाबद्दल. त्यांच्या त्या रागालाच ठिणगी लावायची आणि पेटवून टाकायचं अख्खं ठाकूर साम्राज्य. आणि काही उरलं सुरलं असेल तर तो भामरागडचा अहिरावण आहेस की देवायची उरली सुरली लंका जाळायला. हा हा हा, शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो काकडे साहेब. त्याची काडी लावण्यास इतकं पुरेसं आहे. हा हा हा, सर्जेराव वेड्यासारखा हसत बोलला. काय वेड लागले का देशमुखजी तुम्हाला? वयाने सगळ्यात ज्येष्ठ आणि वासरात लंगडी गायशा आणि ह्याप्रमाणे अनुभवी असलेले केंद्रीय मंत्री ए.के. मेहता संतापाने बोलले. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही एन्काउंटर करण्यासाठी भामरागडच्या जंगलात अख्खी पोलीस फोर्स किंवा गुंड घेऊन जाणार? हा एवढा मोठा सापळा रचणार आणि त्या देवायला काही कळणार नाही? ही इतकी माणसे, गाड्या, शस्त्रे, दारुगोळा यांची हालचाल त्याच्या माणसांपासून लपून राहणार आहे का? एवढा मूर्ख आहे का तो जेवढा पुढे लक्ष देतो ना देशमुख, त्याच्यापेक्षा जास्त आपल्या पाठीमागे लक्ष देतो. आता पण तो भामरागडला गेला असेल, पण पाठीमागून त्याचं ते घर, लोक, त्याचं सगळं साम्राज्य सुरक्षित करून गेला असेल. वरतून तो तिथे भामरागडमध्ये लढत असताना इथे कोणी त्याच्यावर मागून वार करू नये म्हणून इथल्या सगळ्यांच्या कुंडल्या बरोबर कुंडीत मारून गेला असेल. तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो आम्ही त्याला. हे केस उगाचच पांढरे झाले नाहीत राजकारणात. तो देवाय ठाकूर दिसतो, त्याच्यापेक्षा जास्त कावेबाज आणि खतरनाक आहे. त्याच्यासमोर हे असे पानचट लुटूपुटूचे डावपेच खेळू नका CM साहेब. कधी कुठली बाजी कशी पलटवेल तो राक्षस कळणार सुद्धा नाही. तुम्ही मारालाच, पण पूर्ण देशाचा बँड वाजून जाल. एक चूक, फक्त एक चूक आणि तो वाचला. मग सगळा देश मरेल त्याच्या आतंकाने. राजकारणी नेत्यांच्या चितावर चिता लागतील. देशात राज्यात फक्त पलट होऊन त्याच्याच हुकुमातील सरकारे येतील. त्याची जी माणसं सगळ्या उद्योगधंद्यात, पक्षात, प्रत्येक क्षेत्रात आहे ती पुढे येतील आणि उघडपणे सगळ्यांवर कब्जा करतील. कळतंय का तुम्हाला? इतकं सोपं आहे का हे सगळं घडवून आणणं? आज नाही म्हटलं तरी तो कोणालाच त्रास देत नाही आहे आणि ह्याच्या अगोदर पण त्याने कोणालाच विनाकारण त्रास दिला नाही आहे. तो त्याचा बिझनेस करतोय आणि आपण आपली सत्ता उपभोगतोय ना. तो आपल्याला काही छेडतोय तर उगाच त्या अजगराच्या वाटेला का जायचं? तो नरभक्षी झोपला आहे तर झोपू द्या ना त्याला. उगाचच त्याच्या वाटेला जाऊन का खवळीता त्याला? सर्जेराव भडकून. दत्ताजी माफ करा, पण तुम्हाला जर त्याची गुलामगिरी एवढी आवडत असेल ना तर तुम्ही त्याची गुलामगिरी खुशाल करत बसा आयुष्यभर, पण आमच्याकडून अपेक्षा करू नका. आणि तो शांत आहे म्हणजे काय? जोपर्यंत त्याचं मन, त्याचा तो विक्षिप्त मूड शांत आहे तोपर्यंत तो शांत आहे. एकदा का परत त्याचं टाळकं सटकलं तर पुन्हा सगळ्या लोकांना आपल्याला वेठीस धरायला मागे पुढे बघणार नाही तो हरामखोर. हे असं त्याच्या तालावर कधीपर्यंत नाचत राहणार आपण? काही स्वाभिमान, काही इज्जत आहे की नाही आपल्याला? आपण देशाचे राज्यकर्ते असून, लोकनियुक्त सरकार असून हा कोण कुठला दीडदमडीचा उद्योगपती येऊन आपल्या डोक्यावर मिऱ्या वाढतो आणि आपण त्याच्या दरबारी क्षणपणे जेव्हा त्याला वाटेल तेव्हा सलाम ठोकत बसतो? हे असं कुत्र्याचं थर्ड क्लास जिणं कधीपर्यंत? तुम्हाला आताच काही फैसला घ्यावा लागेल हायकमांड. अब्रूने मान वर करून जगणं की आयुष्यभराची अपमानास्पद गुलामगिरी? सर्जेरावांच्या या संतप्त पवित्र्याने उपस्थित सगळेच विचारात पडले. घड्याळाचे काटे टिक 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 वाजत होते आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या हृदयातील ठोकेही. धगधग धगधग, अगदी पिन ड्रॉप सायलेन्स होता फोनच्या अलीकडे आणि पलीकडेही. त्या नीरव शांततेत ते हृदयाचे घाबरलेले अस्वस्थ ठोके जरा जास्तच जाणवत होते.
बराच वेळ असा गप्पच गेला, कोणीच बोलत नव्हतं. आणि मग अचानक हायकमांड मॅडम पद्मा ठाकरे यांनी बोलायला सुरुवात केली व सगळ्यांचे कान टवकारले गेले. हायकमांड मॅडम पद्मा ठाकरे, हे बघा सर्जेराव, आम्ही तुम्हाला ह्याच्यात काहीच कायदेशीररित्या मदत करू शकत नाही. आपण कायदेशीर पक्ष, कायदेशीर सत्ताधारी, कायद्याच्या चौकटीत चालणारे सुजाण नागरिक आहोत. ठाकूर कितीही वाईट असला आणि आमची किती इच्छा असली की त्याला आपल्या रस्त्यातून कायमचा हटवायचा, तरी आम्ही एका गुन्हेगार नसलेल्या माणसाचं बेकायदेशीर एन्काउंटर घडवून आणू शकत नाही. एक सरकार म्हणून आम्ही कुठलीही बेकायदेशीर कृत्य करू शकत नाही. संविधानाने, आपल्या घटनेने देशाच्या नागरिकांना दिलेल्या हक्क स्वातंत्र्याची पायमल्ली असेल ती. सर्जेराव काही प्रमाणात निराश झाले. पण तेवढ्यातच मॅडम बोलल्या. तसे सगळे चमकले आणि मॅडमकडे बघू लागले. मॅडम कुटीलपणे हसत, पण तुम्ही जर आम्हाला काही सांगितलंच नाही तर आम्हाला कळणारच कसं? आणि आम्हाला कळणारच नसेल तर आम्ही विरोध तरी कशाला, कोणत्या गोष्टीला करायचा? जे दृष्टी आड ते सृष्टी आड. मॅडमच्या डोळ्यातली कारस्थानी चमक भरपूर काही सांगून गेली. अतिशय धूर्तपणे हायकमांड मॅडम पद्मा ठाकरेने मार्ग सुचवला पण आणि नाही सुचवला पण. सगळे त्यांच्या ह्या कुटील चालीकडे बघतच बसले. शोभते बरी ही बया, एका देशव्यापी पक्षाची सर्वेसर्वा, मनात आपोआप विचार उमटले. सर्जेराव पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांना जॉईन झाले होते. ते कुटीलपणे हसले. मॅडम, जसं तुम्ही म्हणाल तसं. मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. ना मी तुम्हाला बोललो आणि नाही तुम्ही विरोध केला. हा हा, आता भेटू डायरेक्ट देवाय कार्तिक ठाकूरच्या अंतिम संस्काराला. ही ही ही. हे देवाय ठाकूर विरुद्धचं बंड नाहीतर आत्मघात आहे स्वतःचाच. सुसाईड आहे ही, मास सुसाईड. केंद्रीय मंत्री ए.के. मेहता मनातल्या मनात अस्वस्थपणे पुटपुटले. मीटिंग संपून हायकमांड मॅडम पद्मा ठाकरे आणि पंतप्रधान मा काकडे एकत्र सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात आपल्या शासकीय निवासस्थानी परतू लागले. मा काकडे साहेबांनी हळूच हायकमांडांना विचारलं, हे कसं काय मॅडम? म्हणजे हे असं सगळं कसं? हे राजकारण आहे काकडे. इथे सगळ्यात स्वस्त काय असतं तर ते राजकारणी. ते विकले जातात, विकत घेतले जातात आणि प्रसंगी मारलेही जातात. सर्जेराव, ह्या डावात जिंकला तर ठीक, नाहीतर त्या देवाय ठाकूरच्या अंत्यसंस्काराला जाण्याच्या अगोदर आपण त्याच्या अंत्यसंस्काराला जाऊ. ह्या जगात काहीच अशक्य नाही. तुम्ही फक्त एवढंच बघा की या प्रकरणाशी आपला कुठूनही दुरूनही संबंध जोडला गेला नाही पाहिजे. आधी स्वतःची कातडी वाचवायची, मग बाकीचं सगळं. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर तोडून खाल्ली. हायकमांड मॅडम चेहऱ्यावर अतिशय मृदू भाव ठेवत गाडीच्या बाहेर त्यांना हात हलवत निरोप देत असलेल्या सर्जेरावांकडे बघत हसत बोलल्या. त्यांना बघणाऱ्या कोणालाच त्यांच्या मनातील ह्या गहिऱ्या खोल कारस्थानी डोहाचा पत्ता लागला नसता. मॅडमचा सगळ्यात विश्वासू मोहरा सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील. पण एक क्षण नाही लागला पद्माला त्याला राजकारणाच्या पटावर देशोधडीला लावायला. पंतप्रधान मा काकडे पाठीमागच्या काचेतून बाहेर बघू लागले. मॅडमचा लाडका सर्जेराव अजून तिथेच होता, आनंदाने हात हलवीत, मोठ्या उत्साहाने त्यांच्या प्रिय मॅडमना निरोप देत. कदाचित हेच राजकारण आहे काकडे, आणि हे घाणेरडेपण ह्याचं सार. काकडे स्वतःशीच उसासा टाकत मनात बोलले आणि पुढे बघू लागले. स्थळ भामरागड, राजस्थान. वेळ पहाटेची. विरजाला पन्नामाच्या स्वाधीन करून राज त्याच्या कक्षातून बाहेर निघून गेला. पण वेडमन अजूनही तिच्या भोवतीच पिंगा घालत होतं. त्याने हाताच्या तळव्याकडे बघितलं. जखमेतून आता रक्त वाहायचं थांबलं होतं. कथा कादंबऱ्यामध्ये दाखवतात तसं अगदी फिल्मी पद्धतीने ओढणी बिडणी फाडून बिडून पट्टी बिट्टी काही बांधली नव्हती तिने. तसे तिच्या अंगावर कपडेही नव्हते त्यावेळी. पण असते तर नक्कीच तिने तिची ती भरजरी साडी किंवा हलकीशी मऊशार ओढणी फाडून त्याच्या त्या भळभळत्या जखमेवर बांधली असती याची त्याला पूर्ण खात्री होती. मंद असला तो. तिचं असं त्याची काळजी घेणं कुठेतरी आतमधून सुकावून गेलं त्याला. पहिल्यांदाच असा कुठलासा हवाहवासा आपुलकीचा स्पर्श झाला होता त्याच्या वैरान आयुष्यात. खाली बघत त्याने जखमेवरून हळूवार अंगठा फिरवला. हक्काची जखम. मूर्ख मन उगाचच बडबडलं. फक्त तुझ्यासाठी. द्वाडमनाचा अगोचरपणा थांबतच नव्हता. पण हे हृदयाचं असं हळुवारपण अनुभवणं आणि चिडवणं त्याला खूप आवडून गेलं होतं.
तळव्याच्या त्या जखमेला तसंच प्रेमाने हळुवारपणे कुरवाळत तो एक एक पाऊल टाकत पुढे जाऊ लागला. भामरागडचा कुंवरसा किंवा राणासांचा पुत्र म्हणून नेहमीच त्याच्याशी सगळे आजतागायत आदराने नाहीतर धाकाने अंतर ठेवूनच वागत आले होते. प्रेम, ती हक्काची काळजी किंवा मैत्रीचा असा कोवळा ओलावा घेऊन त्याच्याजवळ कोणी आलंच नव्हतं. तो एवढा मोठा 6.5 फुटी आडदांड राक्षस, सदा गंभीर आणि कमी बोलणारा, दिसायलाही राकटच, कर्तबगार आणि कठोर. त्यातून राणासांचा पुत्र श्रीमंत आणि शक्तिशाली. त्याला काय कमी, त्याला कशाची आणि कोणाची गरज. त्यामुळे अशा वरतून सगळंच ठीक वाटणाऱ्या त्या दगडी माणसाला पण सामान्य लोकांप्रमाणे मनाच्या अशा काही हळव्या गरजा असतील असं कधी कोणाला वाटलंच नाही. नाही म्हणायला पन्नामा खूप प्रेम करायच्या त्याच्यावर, अगदी जीव लावायच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे. तरी पण मालक आणि नोकरातील आजतागायत चालत आलेली मर्यादेची भीषणदरी पार करून त्या स्वतःहून कधी राजकडे आल्याच नव्हत्या. एक सन्मानजनक अंतर राखूनच त्या वागायच्या भामरागडच्या कुंवरसांबरोबर. खूप एकटा पडून गेला होता राज त्या एवढ्या सगळ्या माणसांच्या गर्दीतही. पण विरजाने त्याच्या आयुष्यात येताच नकळतपणे नेमकी तीच मर्यादेची भीषणदरी ओलांडली होती. पहिल्यांदाच ते एवढं भलं मोठं वाटणारं अंतर पार करून त्याच्यापर्यंत कोणी पोहोचलं होतं. ती आली आणि त्याच्या हृदयाच्या त्या सुन्या मैफिलीला अलगद स्पर्श करून गेली. भकास वाटणारं त्याचं ते पूर्ण रिकामं आयुष्य अलगद प्रेमाने भरून काढलं. प्रचंड तिरस्कार करता करता कधी तो राकट माणूस तिच्या प्रेमात पडला त्यालाही कळलं नाही. म्हणून सोडवत नव्हती त्याला तिच्याबरोबर नकळतपणे बांधलेली मनाची ही हळूवार गाठ. थोडासा स्वार्थी झाला होता तो ह्या एकतर्फी नात्यात. पण शरीराच्या वासनेने नाही तर प्रेमाच्या भुकेने. एक अशी भूक जी कधी भागलीच नव्हती त्याची. नोकरांच्या सानिध्यातच लहानाचा मोठा झालेल्या राजचं आपलं असं कधी कोणी नव्हतंच. बाप असा आणि लहान भाऊ तसा. प्रेमाच्या जवळच्या नात्यांना अगदी तरसला होता तो खूप काळापासून. नकळतपणे अचानक मनात असूया दाटून आली त्या देवाय कार्तिक ठाकूरबद्दल. काय नव्हतं त्या राक्षसाकडे? सगळंच तर मिळालं होतं त्याला लहानपणापासून. मनापासून प्रेम करणारे भाऊ, बहीण, बाप, काका, काकू, आई नव्हती पण जीव लावणारी आत्या तर होती. आणि विरजासारखं सुंदर निष्पाप कोणी होतं त्याच्या आयुष्यात? अजून काय हवं होतं त्या हरामखोराला? तरी पण त्याला काहीच नीट सांभाळता आलं नाही. देवाईवर रागवत बाजूच्या कठाड्यावर हाताची मूठ जोरात आपटत राज संतापाने खालचे जिने उतरू लागला. पण त्याला कोणी सांगावं, समजावं की देवाच्या याच जवळच्या समजल्या जाणाऱ्या नात्यांनी त्याचा किती मोठा घात केला होता वेळोवेळी. किती वार केले होते, किती उद्ध्वस्त करून गेला होता त्याचा तो परिवार त्याला स्वतःलाच. ज्याच्यावर राज एवढा जळत होता तो देवाय ठाकूर स्वतः किती दुर्दैवी आणि शापित होता हे फक्त त्यालाच माहीत होतं. आताही त्याच नात्यांची पापकर्मे फेडायला भामरागडला येत होता अभागी राजपुत्र. या स्वार्थी जगात प्रत्येकाला फक्त स्वतःचंच दुःख दिसतं. दुसऱ्यांच्या आयुष्यातले त्रास नेहमीच झाकाळून जातात त्या दुःखाच्या पलीकडे. राज मनात, काश तू मला आधी भेटली असती विरजा जोशी. त्या देवच्याही आधी, करणच्याही आधी, ह्या देवायच्या आणि माझ्या भयानक शत्रुत्वाच्या सुरुवातीच्याही आधी. खूप खूप जपलं असतं तुला मी. अगदी फुलाप्रमाणे ठेवलं असतं तुझं दुःखी आयुष्य. हे असं संकटाच्या आगीत कधीच झोकलं नसतं तुला. कधीच येऊच दिलं नसतं नशिबाच्या ह्या दुर्दैवी वाटेवर. पण आज मीही चुकलो. देव आणि करणबरोबर मीही चूक केली तुझ्या बाबतीत आणि ओढून घेऊन आलो तुला परत ह्या दुर्दैवाच्या चक्रात. स्वतःलाच 1000 शिव्या देत कोसत राज हवेलीच्या पायऱ्या उतरून पाठीमागच्या अंगणात जाऊ लागला. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.